निसर्गरम्य वातावरणात राहायला सगळ्यांनाच आवडतं आणि कोलोराडोमध्ये आम्हाला तसा निसर्ग खूप सुंदर लाभलेला आहे. छान रॉकी माउंटन्स आहेत. त्याच्यामुळे उन्हाळा असू देत किंवा हिवाळा असू देत, दोन्हीचं सौंदर्य वेगळं वेगळं आहे आणि ते पाहायला खूप मजा येते. पण स्नो सुरू झाला ना की काय होतं की बाहेर जी लावलेली झाडं असतात, बागकाम केलेलं स्पेशली, तर ती झाडं निघून जातात किंवा जगतात आणि मग ती पुन्हा नव्याने फुलतात, जर ती पेरिनियल प्रकारामधली असतील तर. ॲन्युअल प्रकारामधली झाडं असतील तर ती मरतात आणि मग पुन्हा आपल्याला नव्याने पुढच्या वर्षी ज्या वेळेला स्प्रिंग सीझन सुरू होईल त्यावेळेला ते करावं लागतं. तर त्याच्यामुळेच मी काय करते ना, घरामध्ये सुद्धा जेवढी शक्य असतील तेवढी झाडं लावते. आणि मला असा हा साऊथ फेसिंग विंडोमधून खूप सुंदर सूर्यप्रकाश येतो, अगदी स्नो असला तरी सुद्धा. आणि स्नो नसेल त्यावेळेला मग माझ्याकडे ग्रो लाईट्स आहेत, त्यांचा मी वापर करते. तर मला तुम्हाला ना आता हे इंडोर प्लांट्स आहेत माझे, जे थोडेसेच दाखवते मी, जे विंडोमध्ये ठेवलेत ते दाखवणार आहे. तर ही आहे माझी साऊथ फेसिंग विंडो आणि तुम्हाला आता बाहेर स्नो दिसत असेल. विरळ विरळ आहे, आत्ता सुरुवात झाली त्याच्यामुळे फार मोठा थर नाही आहे. मग ह्याच्यामध्ये काय होणार, हे जे पाईन ट्री आहे ते तसंच राहणार हिरवगार. ते सदाहरित वृक्ष आहे, त्याला काही होणार नाही. हे बाजूला जे दिसतंय हे आहे ॲपल ट्री, तेही जगणार, त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्याच खाली इथे लिलीची झाडं होती ती गेलीत. हे तुम्हाला झेंडूचं दिसत असेल, तेही जाणार आता आणि मग नव्याने ते उगवून येणार. हे गवतसुद्धा जाणार आणि परत येणार. हे लॉनमधलं गवतसुद्धा जाणार आणि परत येणार. हे अशा गोष्टी होत राहतात. आणि इथे कोपऱ्यामध्ये जे आहे ते आहे गुलाबाची रोपं आहेत. पांढरा गुलाब दिसतोय तुम्हाला, पांढऱ्या स्नोमधून पांढरं थोडासा मळकट कलर आता दिसत असेल त्याचा फुलांचा, कारण की ते बर्फ आणि अति थंडाव्यामुळे ते कोमेजून गेलेत. आता ह्या झाडाची पानं सगळी निघून जाणार आणि ती झाडं जिवंत राहतील, जी गुलाबाची रोपं आहेत ती. आणि मग पुन्हा स्प्रिंग सीझनमध्ये त्याला पालवी फुटेल, उन्हाळ्यामध्ये त्याला छान फुलं येतील. खूप फुलं येतात आपल्या झाडाला. आता उन्हाचा लपंडाव सुरू आहे, तर ही मी अशी रोपं लावलेली आहेत, जे प्लांट्स आहेत माझे, ज्यांना डायरेक्ट सनलाईट हवा त्यांना असं ठेवलेलं आहे. आणि काही काही झाडांना प्रॉपगेट करण्याचा प्रयत्न असतो, ते काही होणार नसतं, ते मला माहिती असतं एखाद्या झाडाचं, पण तरीसुद्धा मला ते टाकायला आवडत नाही. आणि ही अशी ही खिडकीमध्ये आहेत, ती सगळी डायरेक्ट सनलाईटवाली आहेत. त्यानंतर हा इथे आहे माझा असा स्टँड आणि त्या स्टँडवरती ही रोप आहेत. तर हे आहे पाम ट्री आणि ह्याला डायरेक्ट सनलाईट हवा त्याच्यामुळे मी इथे ठेवलं आहे. आता ही जी पिवळी पानं दिसत आहेत ना, ती मी अजून ग्रो लाईट चालू नाही केलेली त्याच्यामुळे. हे आहे केळ्याचं झाड, केळीचं झाड, बनाना प्लांट. अशी 2 प्लांट्स आहेत माझ्याकडे. तर त्यांचीसुद्धा चांगली वाढ होते. ज्या वेळेला आपल्याकडे पूजा असते किंवा नैवेद्याला पान हवं असतं त्यावेळेला मी हे डायरेक्ट पान वापरू शकते. हे कसंही जगतं, ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे आहे स्पायडर प्लांट. आणि हे आहे माझं जास्वंदीचं रोप. तर जास्वंदीचं झाड बाहेर जगू शकतं, पण कोलोराडोमध्ये फक्त उन्हाळ्यामध्येच जगेल. थंडीमध्ये ज्या वेळेला टेम्परेचर खूप डाऊन होत होतं, तर गणपतीच्या वेळेला भरपूर कळ्या होत्या, पण एकही फूल उमलत नव्हतं, कारण की दिवसाचं खूप टेम्परेचर वाढायचं आणि रात्री टेम्परेचर तेवढंच डाऊन व्हायचं आणि सगळ्या कळ्या गळून पडायच्या. मग मी काय केलं, त्यांना थोडं घरामध्ये झाडाला घ्यायची सवय लावली आणि आता त्याला घरामध्ये मस्त सेट केलं आहे. तर आता बाहेर तुम्हाला दिसतोय की बर्फ आहे. जरी बाहेर बर्फ असला तरी घरामध्ये आपल्या जास्वंदाचं फूल उमललेलं आहे आणि अशी आता भरपूर फुलं मिळतात. फक्त एवढंच की मी ती तोडून ठेवत नाही, झाडावरच ठेवते, मस्त 2 दिवस राहतात. हे तुळशीचं एक रोप आहे माझ्याकडे. ह्याला कोणत्या प्रकारची तुळस म्हणतात मला माहीत नाही आहे, पण ते खूप सुंदर आहे आणि 2 वर्षापासून आहे, चांगलं टिकलेलं आहे. ही एक तुळस आहे, पण ही वेगळ्या प्रकारची आहे. आणि हे आहे लिंबाचं झाड. हे मला एका फ्रेंडनी दिलं होतं आणि मी ते ठेवलं आहे. तसंच हा टेबल दिसतोय का कॉर्नर, तर ह्या टेबलवरती मी सध्या एकत्र झाडं ठेवण्याचं कारण म्हणजे मला ग्रो लाईटनी एकाच ठिकाणी मग ते व्यवस्थित देता येईल. तर झेंडूची रोपं बाहेर तर आहेतच, पण मला असं वाटतंय
की म्हणजे हा प्रयत्न आहे, माहिती नाही माझा हा एक्सपेरिमेंट. मी एक रोपटं घरामध्ये घेऊन आले की जर हे जगलं तर त्याला इथे घरामध्ये फुलं येतील का हे पाहायचं आहे. अदरवाईज ते पेरिनियल आहे, ते तसंही पुढच्या वर्षी येणार आहे. हे आहे चायनीज मनी प्लांट. खूप सुंदर वाढतं आणि खूप छान ग्रो होतात ॲक्च्युली हे. त्याच्यामुळे म्हणजे 1-2 पानांचं असं देठ लावलेला मी आणि त्याला मुळ्या फुटतात. हे मनी प्लांट असल्यामुळे त्याला पानाला पण मुळ्या फुटतात पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आणि असं मातीमध्ये लावायचं. हा आहे ओवा. भरपूर मोठा झाला आहे. सध्या काही तळणीचं काम केलेलं नाही आहे, पण पराठ्यामध्ये भाजीमध्ये वगैरे आपण वापरू शकतो. खूप सुंदर ग्रो झाला आहे. हे आहे क्रिसमस प्लांट जे मला नॅन्सीने दिलं होतं. ह्याची पानं तुम्ही बघाल तर तुम्हाला वाटेल की हे आपलं ब्रह्मकमळ कसं असतं त्या प्रकाराचंच आहे हे. आणि क्रिसमसच्या दरम्यान ह्याला सुंदर गुलाबी राणी कलरची फुलं येतील. हे जे आहे ह्याला पिकॉक प्लांट हे त्याचं दुसरं नाव आहे, सायंटिफिक नाव त्याचं मी विसरले. हे आहे ॲग्लोनिमाचंच एक आणि ते ह्यांना थोडंसं जास्त ऊन नसलं तरी चालतं त्यामुळे तिथे ठेवलं आहे. ऑर्किडची आता माझी फुलं गेलीत. हे मी क्लिअरन्समधून आणलं होतं तर त्याला ब्राईट लाईट हवा आहे पण डायरेक्ट सनलाईट नको आहे त्यामुळे मी तिथे ठेवले. आणि जी पण माझी फुलं होती झेंडूची ती मी त्यांचं हे असं बी करण्यासाठी पण हे ठेवलं आहे. मला टाकायला जीवावर येतं ॲक्च्युली. हे बांबूचं आहे आणि त्याला हे असे रूट्स आहेत छान. आणि हे एक आहे हे मॉन्टेराचं आहे आणि झाड ह्याला असे पॅटर्न तयार होतात पानांना. खूप सुंदर दिसतं ते. हे सुद्धा केळीचंच आहे. इथे ॲग्लोनिमा आहे आणि भरपूर हे स्पायडर प्लांट्स आहेत. स्पायडर प्लांट्स मी बऱ्याच जणांना गिव्ह अवे केलं होतं, दिलं होतं, कारण की माझ्याकडे भरपूर तशी ती रोपं तयार झाली होती. आता खालचा पसारा तुम्ही इग्नोर करा कारण की इवाची खेळणी मी अजून आवरली नाही आहेत. पण ही अशी ह्या विंडोमध्ये एवढी तरी रोपं आहेत ज्यांना भरपूर मी जपते कारण की त्यांना लाईट हवा तर मी लाईट देते. रबर ट्री मी एका दुसऱ्या ठिकाणी ठेवलं होतं, म्हणजे एंट्रन्सच्या तिथे ठेवलं होतं डोअरच्या. मला वाटलं की ते तिथे राहील. त्याला पानं तर नवीन नवीन येत आहेत पण काही जुनी पानं जी आहेत ना ती गळायला लागली होती. मग मी पुन्हा त्याचं चेक केलं. गुगलवरती चेक करायचं, सगळ्या गोष्टी मिळतात. किंवा यूट्यूबला पण जे वेगवेगळे गार्डनर्स असतात ना त्यांचे तुम्ही व्हिडिओज बघू शकता. तुम्हाला माहिती कळू शकते की तुमच्या वातावरणामध्ये तुम्ही त्या झाडाला कसं ठेवायचं. मग त्यालासुद्धा चांगला सूर्यप्रकाश हवा म्हणून मी ते 20च्या ऑफिस रूममध्ये पाठवलं आहे झाड, कारण की तिथे सुद्धा साऊथ विंडो मिळते आणि तिथून मग चांगला उजेड येईल. तिथे वेगळी झाडं आहेत, मस्त आहेत झाडं ती. पूर्ण झाडांचा व्हिडिओ मी पुन्हा कधीतरी करेन. मला कारण की बरेच जण विचारतात की स्पेशली सगळ्यांना खूप असं वाटत असतं की जास्वंदाला कशी काही फुलं येत आहेत तुझ्याकडे, जास्वंद कसं काय टिकलं आहे किंवा तुझी तुळस कशी टिकते. तर अमेरिकेमध्ये तुळस आणि जास्वंद हे इंडोरच ठेवलं आहेत. तर जी झाडं जगू शकतात आपल्याला माहिती आहे, पण त्यांना टेम्परेचर एक सर्टन टेम्परेचर नंतर ते ड्रॉप झालं तर त्यांना ते जगण्यासाठी पोषक वातावरण राहत नाही. त्यावेळेला त्या झाडांना तुम्ही घरात घ्या आणि असं तुम्हाला साऊथ फेसिंग विंडो नसेल किंवा ईस्ट फेसिंग वेस्ट फेसिंग नसेल काही हरकत नाही. ग्रो लाईट्स मिळतात, स्वस्त असतात, काही फार महाग नसतात. ग्रो लाईट्स तुम्ही लावून तुमच्या झाडांना तो प्रकाश देऊ शकता आणि झाडं छान टिकतात. उन्हाळ्यामध्ये मग तुम्ही त्यांना बाहेर ठेवू शकता. आवडली का तुम्हाला ही माहिती? कारण बरेच जण मला विचारत असतात म्हणून म्हटलं की आपण आज सांगूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.